12 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव हे पोलीस स्टेशन हद्दीत डीबी पथक पोलीस स्टाफसह अंमली पदार्थ पिणारे व विक्री करणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्याकामी पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की पाटीपुरा मनपाच्या ग्राउंड समोर राहणारा सईद खान नावाचा इसम हा मनपाच्या टिनाच्या शेडमध्ये एमडी विक्री करिता बाळगून आहे। अशा माहितीवरून वरिष्ठांची परवानगी घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कार्यवाही रचून पाटीपुरा मनपाच्या ग्राउंड जवळून अंमली पदार्थ विक्री करिता बाळगणारा इसम सईद खान शरीफ खान वय 45 वर्ष राहणार पाटीपुरा मस्जिद जवळ अमरावती याच्या ताब्यातून पंचासमक्ष एकूण 60.51 ग्राम अंमली पदार्थ एमडी किंमत 3,02,550 रुपयाचा मिळून आला। सदर घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक टीम यांचे पथक हजर येऊन त्यांनी सदरचा अंमली पदार्थ हे एमडी असल्याचे प्रथम दर्शनी अहवाल दिला आहे। तसेच आरोपी यांच्या ताब्यातून अंमली पदार्थ विक्री करिता उपयोगात आणणारा एक स्मार्ट मोबाईल फोन व एक साधा लहान मोबाईल फोन किंमत 18,000 रुपये तसेच विक्री करिता वापरण्यात येणारी मोटरसायकल क्रमांक MH27 DP 8374 काळ्या रंगाची पल्सर गाडी किंमत 1,10,000 रुपये व अंमली पदार्थ विक्री करिता उपयोगात येणारे खाली प्लास्टिकचे छोटे पाउच बंडल किंमत 50 रुपये तसेच एमडी मोजणी करिता लागणारा मोबाईल सारखा इलेक्ट्रॉनिक काटा किंमत 1,000 रुपये व त्याच्या ताब्यातून नगदी 5,230 रुपये असा एकूण 4,36,830 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। सदरचा अंमली पदार्थाचा मुद्देमाल घटनास्थळी उपस्थित असलेले 2 शासकीय पंच व मोबाईल फॉरेन्सिक टीम यांच्या पथकासमक्ष जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन नागपुरी गेट अपराध क्रमांक 316/2025 कलम 8 क 21 क 22 क NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहिती करिता संपर्क साधा 9075575317 9325303223।